सायन्स विथ गजू सर या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर सर्व विद्यार्थी मित्रांना एक लक्ष द्या बेटा। तर आज आपण इयत्ता 10वी सायन्स पार्ट 1 वर जे प्रीवियस इयर क्वेश्चन ज्याला आपण PYQ म्हणून ओळखतो, तर ते प्रीवियस इयर क्वेश्चन आज आपण 1 मार्क्स म्हणजे एका मार्काला विचारले जाणारे क्वेश्चन्स आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर बघा जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, तो क्वेश्चन आहे व्हॉट इज काय बेटा, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेनॉल। मॉलिक्युलर रेणू कोणतं बेटा, रेणू, आणि फॉर्म्युला म्हणजे सूत्र, रेणू सूत्र काय बेटा, रेणू सूत्र कशाचे, तर इथेनॉलचं। कोणाचं बेटा, इथेनॉलचं रेणू सूत्र काय आहे, मीन्स व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेनॉल। इथेनॉलचा फॉर्म्युला काय आहे असा 2019-2020 असं सतत 2 वर्षे लगातार एका मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर बघा, इथेनॉल हे काय आवश्यकते सूत्र त्याचं, C2H5 सिंगल बॉन्ड OH, हे जे सूत्र आहे हे सूत्र आहे कशाचं, इथेनॉलचं आहे। कशाचं बेटा, इथेनॉलचं। हे कशाचं आहे, इथेनॉलचं सूत्र आहे। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला अनेक क्वेश्चन आपण पुढे घेणार आहोत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार, सायन्स विथ गजू सर या युट्यूब मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका मार्काचे क्वेश्चन्स या ठिकाणी आज आपण घेणार आहोत। तर लक्ष द्या, 10वी क्लास 10th सायन्स फर्स्ट चॅप्टर फर्स्ट पार्ट वर PYQ क्वेश्चन यानी की प्रीवियस इयर क्वेश्चन, मागील वर्षी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते एका मार्काचे क्वेश्चन आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा क्वेश्चन काय आहे बघा, नेम द फंक्शन ग्रुप, कोणता ग्रुप, फंक्शन ग्रुप प्रेझेंट इन इथेनॉइक ऍसिड, प्रेझेंट इन इथेनॉइक ऍसिड म्हणजे या ठिकाणी इथेनॉइक ऍसिड हे कोणत्या फंक्शन ग्रुपशी प्रेझेंट आहे किंवा कोणत्या ग्रुप मध्ये आहे। त्याचं उत्तर काय लिहायचं बेटा, तर हे एका मार्काला क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2018-2020 म्हणजे 1 वर्ष गॅप मारून पुढे काय केलंय विचारला गेलेला क्वेश्चन आहे। तर बघा क्वेश्चन याचं उत्तर लिहायचं, द फंक्शन ग्रुप काय बेटा, द फंक्शन ग्रुप काय लिहायचं, जशास तसं इथून प्रश्न लिहायचा, द फंक्शन ग्रुप प्रेझेंट इन इथेनॉइक, कोणतं बेटा, नॉइक, इथेनॉइक ऍसिड। तर लक्ष द्या, तर याचं उत्तर आहे सिंगल बॉन्ड COOH। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे की COOH म्हणल्याच्या नंतर याचा अर्थ असा होतो की ऍसिड होतो। काय होतो याचा अर्थ असा, ऍसिड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर काय बनते, ऍसिड बनते। म्हणून हे कोणत्या ग्रुपशी रिलेटेड आहे, कार्बोऑक्सिल। कोणत्या ग्रुप रिलेटेड आहे बेटा, तर याचं उत्तर येते कार्बोऑक्सिल। काय येते बेटा, राईट द प्रॉपर्टीज, काय म्हणलंय, राईट द प्रॉपर्टी, कोणाचे प्रॉपर्टीज, इथेनॉइक ऍसिडचे। कोणाचे बेटा, इथेनॉइक ऍसिडचे। काय करा म्हणले, लिहा म्हणले, कोणाचे, इथेनॉइक ऍसिडचे गुणधर्म लिहा म्हणले। तर लक्ष द्या बेटा, इथेनॉइक ऍसिडचा पहिला गुणधर्म असा आहे या ठिकाणी, इथेनॉइक ऍसिड इज कलरलेस। कलरलेस म्हणजे रंगहीन। इथेनॉइक ऍसिडला काय नाहीये, रंग नाहीये। आणि तो कसा आहे, कोणती अवस्था आहे त्याची, कोणती स्टेट आहे, तर इथेनॉइक ऍसिड हॅज लिक्विड स्टेट। कोणतं स्टेट, लिक्विड स्टेट। तर बघा, तर याची अवस्था कोणती आहे, लिक्विड आहे। आणि त्याच बरोबर त्याची चव कशी आहे बेटा, यानी की टेस्ट कशी आहे, सोर आहे, आंबट आहे। कशी आहे बेटा, आंबट। तुम्हाला माहितच असेल ऍसिड म्हणल्याच्या नंतर काय येणार, सोर येणार, साहजिक आहे। ओके, तर नेक्स्ट पॉइंट असा आहे, इट टर्न काय, इथेनॉइक ऍसिड मध्ये जर ब्ल्यू लिटमस पेपर, कोणता बेटा, ब्ल्यू लिटमस पेपर जर आपण डीप केला तर त्याचा रंग काय होतो, रेड होतो। कारण का आपल्याला माहित आहे जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर ऍसिड मध्ये बुडवलं तर काय होतो, रेड होतो। हे आपण शिकलेलं आहे, हो ना। पण त्यानंतर दुसरा पॉइंट असा आहे, इथेनॉइक ऍसिड रिएक्ट विथ,
कोण बेटा इथेनॉइक ऍसिड रिॲक्ट विथ सोडियम, कोणासोबत सोडियम कार्बोनेट, ओके CO3 सोडियम कार्बोनेट सोबत कोण इथेनॉइक ऍसिड जर रिॲक्ट केला तर, ओके त्यासोबत कोण बेटा इथेनॉइक ऍसिड जर आपण या ठिकाणी रिॲक्ट केला कोणासोबत सोडियम कार्बोनेट सोबत तर काय प्रोड्यूस करतो तो काय प्रोड्यूस करतो कार्बोनेट टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड, तर तो काय प्रोड्यूस करतो बेटा कार्बन डायऑक्साइड. लक्षात आलं का, हा समजला का पॉइंट. पुन्हा एकदा राईट द प्रॉपर्टी ऑफ इथेनॉइक ऍसिड. पॉइंट नंबर 1 इथेनॉइक ऍसिड इज कलरलेस लिक्विड विथ सोर टेस्ट. त्यानंतर इट टर्न ब्ल्यू लिटमस पेपर रेड. इट रिॲक्ट विथ सोडियम कार्बोनेट टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड. आहे डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा का बेटा. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा हा 2 मार्काला विचारला गेलेला आहे आतापर्यंत, कारण 2017 आणि 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे बेटा. तर लक्ष द्या डिस्टिंग्विश बिटवीन कोण कोण सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड, याला मराठीतून आपण संतृप्त आणि असंतृप्त असं हायड्रोकार्बन्स म्हणतो. काय म्हणतो आपण हायड्रोकार्बन. तर बघा सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड आपण या ठिकाणी काय आहे हे आहे सॅच्युरेटेड आहे. काय बेटा हे सॅच्युरेटेड आहे. काय आहे सॅच्युरेटेड. तर या ठिकाणी आपण सॅच्युरेटेडचे 3 पॉइंट दिलेले आहेत आणि हे आहे अनसॅच्युरेटेड. ओके हे आहे अनसॅच्युरेटेडचे पॉइंट्स. तर बघा या ठिकाणी हा क्वेश्चन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड डिफरन्स बिटवीन, पहिला काय आहे डिफरन्स बिटवीन तर कंटेंट सिंगल बॉन्ड. तर सॅच्युरेटेड मध्ये हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये काय आहे सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सिंगल एकेरी बंध आहे. काय बेटा आपण बॉन्ड अशा पद्धतीने दाखवत असतो. तर तिकडे काय आहे अनसॅच्युरेटेड मध्ये तर कंटेन्स डबल बॉन्ड. डबल म्हणजे किती 2. तर या ठिकाणी आपण अशा 2 लाईन दाखवून आपण डबल बॉन्ड दाखवत असतो. त्याचबरोबर ऑब्लिक या ठिकाणी काय बेटा ट्रिपल बॉन्ड देखील आहे. कोणता आहे ट्रिपल बॉन्ड यानी की तिहेरी बंध हा देखील आपण अशा पद्धतीने दाखवत असतो. त्यानंतर सॅच्युरेटेड मध्ये काय दिलेलं आहे पॉइंट नंबर 2 लेस रिॲक्टिव्ह म्हणजे सॅच्युरेटेड मध्ये येणाऱ्या हायड्रोकार्बन्स जे आहेत ते हायड्रोकार्बन्स हे कसे आहेत लेस रिॲक्टिव्ह आहेत म्हणजे कमी सक्रिय आहेत आणि अनसॅच्युरेटेड मध्ये येणारे जे हायड्रोकार्बन्स आहेत ते कसे आहेत मोर रिॲक्टिव्ह आहेत. कसे आहेत अधिक सक्रिय आहेत किंवा अधिक क्रियाशील आहेत. ओके त्यानंतर पॉइंट नंबर 3 एक्झाम्पल काय आहे इथेन आहे. कोणा बेटा इकडे इथेन. लक्ष द्या इथेन यानी की इथं ANE हे सफिक्स लागलेलं आहे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये ENE लागलेलं आहे. ओके ENE. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला याला आपण म्हणतोय इथेन आणि याला म्हणतो आपण इथिन. तर लक्ष द्या बेटा. त्याचबरोबर नेक्स्ट पॉइंट आहे हा कशामध्ये येतो अल्केन मध्ये येतो आणि हा कोणा येतो अल्कीन मध्ये येतो. ओके तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. तर त्याचबरोबर याचे काही स्ट्रक्चर देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत बेटा, जो की स्ट्रक्चर काय येते कोणाचं इथेनचं. तर या ठिकाणी बघा इथेनचं स्ट्रक्चर रचना तर C2H5 ओके C2H6 इथेनचं काय बेटा C2H6. तर याचं रचना काय येते तर बघा स्ट्रक्चर काय येते C सिंगल बॉन्ड बघा हायड्रोजन आणि हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन इकडे एक म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कार्बन किती बंध बनवतो 4 बनवतो. तुम्हाला दिसले असतील तर हायड्रोजन किती आहेत 6 आहेत आणि कार्बन किती आहेत 2 आहेत. म्हणून हा कोण आहे बेटा C2H6 म्हणजे हा इथेन आहे. कोण आहे इथेन. त्यानंतर हा कोण आहे तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मधला आहे. हा कोण आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये बघा या ठिकाणी इथिन आहे. कोण आहे इथिन आहे.
तर या ठिकाणी अल्किन दिले आपण. ENE हा याचा सफिक्स आहे. त्याचं स्ट्रक्चर काय आहे बघा इथं 4 नंबर सांगितलं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ओके. तर स्ट्रक्चर काय आहे बघा सी सिंगल बॉन्ड आहे का इथं नाही, कारण आपण काय शिकलं इथं डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड येते. तर या ठिकाणी आपण डबल बॉन्ड घेतला, 2 कार्बन आणि हायड्रोजन किती बेटा 4. किती 4, कारण याचं काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C2 2 कार्बन आणि H4. C2H4 हा याचा कोण आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणून याचं स्ट्रक्चर काय आहे बेटा C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H. ओके. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये दरवर्षी विचारले जातात. तसंच हा देखील 2017 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा प्रश्न कसा आहे, विच टाइप्स ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट इन कार्बन कंपाऊंड. तर कार्बन संयुगामध्ये कोणत्या प्रकारच्या बंधाचा समावेश होतो. कोणाचा बेटा बंधाचा समावेश होतो, म्हणजे बॉन्डचा समावेश होतो. प्रेझेंट म्हणजे काय समावेश होतो. ओके. तर लक्ष द्या या ठिकाणी याचं उत्तर असेल बेटा, कारण तुम्हाला माहित आहे टाइप्स ऑफ बॉन्ड किती आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ बॉन्ड. नंबर 1 आयोनिक बॉन्ड अँड नंबर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. तर या ठिकाणी याचं उत्तर असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट कोणतं बेटा कोव्हॅलेंट बॉन्ड आर प्रेझेंट इन कशामध्ये कार्बन कंपाऊंड. काय बेटा कार्बन कंपाऊंड मध्ये. ओके. तर कोव्हॅलेंट बॉन्डच का आहे या प्रकार या कार्बन संयुगामध्ये, तर कारण तुम्हाला माहित आहे कार्बन म्हणजे कार्बनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. देयर आर 4 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. यू नो दॅट व्हेरी वेल. ओके. म्हणून ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी या कार्बनला अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज भासते. मग मला सांगा आपण जर इथं हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन्स बघा या ठिकाणी, आणि त्यानंतर बघा हे 2 आणि हे 3 किती झाले 5 झाले. म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालं का नाही झालं. मग काय केलं आपण पुन्हा 1 हायड्रोजन घेतला, म्हणजे या 1 हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी ऍड केला, म्हणजे काय झालं इथं 1 ऍड झाला. हे 2 इथं 2 आणि हे 2 किती झाले का 8 कार्बनचे नाही झाले. तर बघा पुन्हा आपण इथं 1 घेतला हायड्रोजन, मग बघा 2 आणि 2 चे 6 झाले. अजून कितीची गरज आहे 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कशासाठी कार्बनचं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. त्याचबरोबर हायड्रोजनचं देखील काय कंप्लीट होते डुप्लेट कंप्लीट होते. काय बेटा डुप्लेट. कारण काय की हा देऊ शकत पण नाही आणि घेऊ शकत सुद्धा नसल्या कारणाने इथं जो बॉन्ड आहे शेअरिंग मधून इथे काय होत आहेत शेअर इलेक्ट्रॉन्स होत आहेत. काय बेटा दोन्ही का नाहीत. इथं शेअर इलेक्ट्रॉन होत असल्यामुळे इथं जो तयार होणारा बॉन्ड आहे तर हा बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. काय बेटा कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके समजलं का.